सर, मी सूरज सर तुमचं आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आत्तापर्यंत सैनिक स्कूलच्या बाबतीतला जो व्हिडिओ तुम्ही बघितला की फॉर्मची डेट ही संपून गेलेली आहे आणि आजपासून करेक्शन विंडो ओपन होत आहे। हा व्हिडिओ करेक्शन विंडोमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत याबद्दलचा आहे। पण तत्पूर्वी तुम्ही आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी, माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर पालकांनो, आजपासून सैनिक स्कूलच्या एंट्रन्स एक्झामचे फॉर्मची करेक्शन विंडो ओपन झालेली आहे। त्याचबरोबर एक पब्लिक नोटीसही जाहीर झाली होती की रिजनरेट झालेल्या आहेत डेट्स, एक्सटेंडेड डेट्स, ज्या अर्लियर डेट होत्या आणि एक्सटेंडेड डेट काय होत्या त्या बाबतीतला ही एक नोटिफिकेशन रिलीज झालं होतं। या नोटिफिकेशनच्या सेकंड पेजला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी दिल्या होत्या। त्याच्यामध्ये की करेक्शन विंडो ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस आपण कोणकोणत्या गोष्टी चेंजेस करू शकतो। सो इथं याच्यामध्ये कॅन्डिडेट्स हू हॅव व्हेरिफाईड आधार कार्ड, म्हणजे आधार कार्डने जर तुम्ही लॉग इन केलेलं असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टी चेंज करू शकता, कोणत्या गोष्टी चेंज करण्यास तुम्हाला अलाउड नाही, या गोष्टी दिलेल्या आहेत। या ठिकाणी नो चेंज अलाउड इन कॅन्डिडेट्स नेम, फोटो, सिग्नेचर, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, परमनंट करस्पॉन्डंट ॲड्रेस, एक्झाम सिटी, and change is allowed gender, date of birth, category, medium, father name, mother name and only या गोष्टी आहेत। जर कॅन्डिडेट हू हॅव नॉट यूज्ड अदर इन्फॉर्मेशन त्यावेळेस काय केलेलं आहे, सेम जे इथं आहे सेम कंटेंट इथं दिलेलं आहे की तुम्ही काय काय चेंज करू शकता, काय चेंज करू शकत नाही। सो आपण एका कॅन्डिडेटचं लॉग इन करून बघणार आहोत। ते कॅन्डिडेटच्या जे काही डिटेल्स असणार त्या हाईड असणार आहेत। फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशनसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे, आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बनवत आहे। ओके, सो लाईक करा चॅनलला। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओज, असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण आता लॉग इन करूयात आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी चेंज करायला मिळत आहेत, कोणकोणत्या गोष्टी चेंज करायला मिळणार नाही आहेत ते आपण बघूयात। सो स्टे ट्यून। सो डिटेल्स आपण टाकलेल्या आहेत। आपण आता लॉग इन करणार आहोत। लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो येणार आहे, कंप्लीट युअर करेक्शन। जर तुम्हाला तिथं करेक्शन्स करायचे असतील तर तुम्ही या येलो बटन जे आहे यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कुठे चेंज करायचं आहे, जिथं तुम्हाला गरज वाटते की आपल्याला या ठिकाणी चेंज करायचं आहे। बघा, लक्षात घ्या, कुठे कुठे चेंज करू शकत नाही तुम्ही। ईमेल जो ID दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही चेंज करणार नाही आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जिथं तुम्हाला पूर्णपणे व्हाईट दिसत आहे त्या ठिकाणी फक्त तुम्ही चेंज करू शकता। जर तुम्ही हे जे पेज बघितलं ज्याच्यामध्ये तुमची कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याच अँगलने चेंज करू शकत नाही। जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी कुठेही चेंज होत नाही। सो तुम्हाला इथं कॅप्चा टाकायचा आहे आणि पुढे जायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट। सेम या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पर्सनल डिटेल्स म्हणून आहे ऑप्शन, याच्यामध्ये तुम्ही नाव चेंज करू शकता, गार्डियन नेम चेंज करू शकता, जेंडर चेंज करू शकता, नॅशनॅलिटी चेंज करू शकता। जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्या ठिकाणी पूर्णपणे व्हाईट दिसत आहे त्याचं तुम्ही चेंज करू शकता। आयडेंटिफिकेशन नंबर चेंज करू शकता। त्यानंतरनं जी सब कॅटेगरी आहे, कॅटेगरी जी आहे त्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता। ओके, ज्या ठिकाणी तुम्हाला चेंजेस वाटत आहेत की आपल्याकडून चुकून या ठिकाणी फॉर्म भरत असताना चुकीची माहिती गेलेली आहे, सो त्या ठिकाणी तुम्ही इथं चेंज करू शकता। इथं कुठलाही चेंज करायचं नाही आहे। सो सेव्ह अँड नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट। ही जी विंडो आलेली आहे यामध्ये अप्लाय फॉर ही सगळ्यात महत्त्वाची विंडो आहे। याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर हा जो ऑप्शन आहे इंडिकेट द कॉम्बिनेशन प्रेफर्ड, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पालकांनी ओनली सैनिक स्कूल जर केलेला असेल, लक्षात घ्या हा जो पहिला ऑप्शन सैनिक स्कूल ओनली
हे जर केलेलं असेल तर याचं मिनिंग काय राहतं की फक्त तुम्ही जे 33 गव्हर्नमेंट स्कूल आहेत त्याच्यासाठीच तुम्ही अप्लाय करू शकता. ऑदर सैनिक स्कूलला तुम्ही अप्लाय करू शकत नाहीत. ऑदर सैनिक स्कूल म्हणजे कोणते? न्यू सैनिक स्कूल 40% रूट यामधले तुम्ही अप्लाय करू शकत नाही. ओके. सेकंड नंबरचा आहे न्यू सैनिक स्कूल 40% रूट ओनली. याचा अर्थ तुम्ही गव्हर्नमेंटच्या सैनिक स्कूलला अप्लाय करू शकत नाही जर हे सिलेक्ट केलं तर. याचाच अर्थ आपल्याला गव्हर्नमेंट सैनिक स्कूल प्लस 40% रूटमधले जे नवीन सैनिक स्कूल अलोकेट झालेले आहेत दोन्हीचा हे कॉम्बिनेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सो आहे तो थर्ड ऑप्शन. हे पालकांनी सिलेक्ट करायचं आहे कंपल्सरी. त्याच्यानंतरनं जर तुमच्याकडून चुकून जर सैनिक स्कूल जे सैनिक स्कूल तुम्हाला निवडायचं होतं ते जर सैनिक स्कूल तुमच्याकडून निवडले गेले नसेल आणि चुकून तुमचा फॉर्म जर फिल झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सैनिक स्कूल चेंज करू शकता. हे दोन जे महत्त्वाचे आहेत ज्याच्यासाठी आपण ही करेक्शन विंडोचा व्हिडिओ बनवत आहोत तो हे दोन गोष्टींसाठी आहे. ओके. सो ज्यांचं जर करेक्शन करायचे असतील सगळ्यात महत्त्वाच्यामध्ये ह्या दोन गोष्टींमध्ये तुम्ही करेक्शन्स करू शकता. ओके. बाकी गोष्टी याच्यामध्ये आहेत की जे माध्यम जर तुमच्याकडनं चुकीचं मराठी जर निवडले गेलं असेल तर तुम्ही इथे चेंज करू शकता. त्यांनी त्यासाठी फॅसिलिटी दिलेली आहे. त्याचबरोबर जे तुम्ही ॲडमिशन्स आहे ते तर तुम्ही कंपल्सरी व्यवस्थित चूज केलेलं असणार आहे. पण काही वेळेस काय होतं की चुकून इंग्लिश मिडियमच्या ऐवजी मराठी मिडियम येतं, मराठी मिडियमच्या ऐवजी इंग्लिश मिडियम येतं. सो यू कॅन चेंज. इथं तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही जे प्रेफरन्सेस दिलेले आहेत कुठल्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला जायचं आहे एक्झाम सेंटर कोणतं राहील त्या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकत नाही. तर तो एक इथं करेक्शनमध्ये तुम्ही करू शकत नाही. यामध्ये जो बदल करायचा आहे तो बदल झालेला आहे. सो सेव्ह अँड नेक्स्ट. इथंही चेंज नाही आहे. या ठिकाणी ॲग्रीवरती क्लिक करायचे. सेव्ह अँड नेक्स्ट. चुकून तुमच्याकडून इथं जर काही येस नो मध्ये जर झालेला असेल तर तुम्ही इथंही चेंज करू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट. या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. जे काय थंब इम्प्रेशन आहे ती चेंज करण्याची गरज नाही आहे. तुम्ही व्यवस्थितच अपलोड केलेलं असेल. डोमासाईल सर्टिफिकेट जर त्यावेळेस फॉर्म भरत असताना जर विद्यार्थ्याचं डोमासाईल सर्टिफिकेट जर तुमच्याकडून राहिलं असेल अपलोड करायचं, जर वडिलांचं केलं असेल, आईचं केलं असेल आणि आता तुमच्याकडं पर्टिक्युलर त्या कॅन्डिडेटचं डोमासाईल आलं असेल तर तुम्ही इथं अपलोड ते करू शकता. डेट ऑफ सर्टिफिकेट जे आहे डेट ऑफ बर्थचं ते तिथं असेल. त्याचबरोबर जर कास्ट सर्टिफिकेट ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरत होता कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे त्यावेळेस अवेलेबल नसेल कॅन्डिडेटचं तुम्ही जर पॅरेंटचं अपलोड केलं असेल वैयक्तिक तुमचं अपलोड केलं असेल आणि आता तुमच्याकडं जर कॅन्डिडेटचं अवेलेबल झालं असेल तर तुम्ही इथं ते चेंज करू शकता, अपलोड करू शकता. अशाप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्ही पुन्हा एकदा करेक्शन विंडोमध्ये तुम्ही जर चेंज केल्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत आणि तुम्ही परत एकदा त्या चेक करायच्या आहेत. काय काय गोष्टी चेंज करू शकता, कुठली महत्त्वाची गोष्ट आहे चेंज करण्यासाठी ते पण मी तुम्हाला हायलाईट करून दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही ते बदलू शकता. ओके. जर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्ही फायनल सबमिट करायचं आहे आणि फायनल सबमिटच्या वेळेस तुम्ही जे जे काही चेंज गोष्टी केलेल्या असतील तर त्या टिकमार्क करून घ्यायच्या आहेत किंवा ह्या सगळ्या ठिकाणी जर तुम्ही टिकमार्क केलेल्या आहेत याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टी बघितलेल्या आहेत. फादर नेम आणि फायनल सबमिट करायचं आहे. अशाप्रमाणे तुमचं जे काही करेक्शन विंडो आहे ती प्रॉपरली वर्कआउट झालेली आहे. लक्षात घ्या असेच चांगले व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला लाईक करायचे, व्हिडिओ शेअर करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला नवीन व्हिडिओज हे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.